रावेर लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती। भेट घेण्यासाठी आम्ही सगळी लोक इथे आलेलो होतो। एक आढावा आणि उमेदवार कोण असावा ह्या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्हरित्या आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे। आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये, तर या अनुषंगाने काही चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी ग्रीन सिग्नल असे काय दिले? कारण की कमी दिवस राहिलेले आहेत, आता अजूनही जागा वाटप तुमचं झालेलं नाही। उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतं। मी आधीही सांगितलेलं आहे की मी गेल्या 4.5 वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते, पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल ह्याचं निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमची उमेदवारी देखील जाहीर करतील। तुमची तयारी आहे राज्यात जायचं का दिल्लीत जायचं? राज्यात राहायचंय। मी आधीच सांगितलं, मी विधानसभेची गेली 4.5 वर्ष झाले तयारी करते आहे। आज रोजी पण माझी विधानसभेचीच तयारी चालली आहे। मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी 2.5 वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते, आत्ताही नाही आहे, पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं। कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात। हा मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचं हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना ह्या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील। म्हणजे त्या महाविकास आघाडी देण्यासाठी इच्छुक आहे असं वाटतं? कोण? लक्षा खडसे त्यांची उमेदवारी जाहीर झाली, आता महाविकास आघाडीत काय करतील? नाही, तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो किंवा तुमच्याकडे भेटीसाठी काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे मी भविष्य नाही सांगू शकणार ना। आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार साहेबांची भेट घ्यायला आलो। पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का? म्हणजे आलेत का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला? तुमच्याकडे येतील का एक मतदारांची भेट घेण्यासाठी? त्याचं उत्तर त्या देऊ शकतील। त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार? तुमची बैठका होत आहेत, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना सातत्याने दिल्लीमध्ये जावं लागतंय। महायुतीमध्ये ताळमेळ नाही, जागा वाटपासाठी सुद्धा दिल्लीत जावं लागतं किंवा चर्चा करायला दिल्लीत जावं लागतं। जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उडताना दिसतंय। प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय, म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाही आहेत असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते। बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे? कारण की तिथं सुद्धा मोठी लढत आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। महायुतीकडून मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते। सुप्रियाताईंसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे? एकूणच तुमच्यासाठी गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामतीमध्ये काम केलेलं आहे। आज बारामतीमधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय, त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून भाजपनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसतंय। दुसरीकडं तुमच्या घरामध्येच उमेदवारी देण्यात आलेली आहे, म्हणजे जाणून बुजून 2 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गटाला रोखण्यासाठी घरातून उमेदवारी दिली गेली असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेत। त्यांनी
प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक पक्षापक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे. पहिले शिवसेना फोडली, नंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे. त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे. पण मतदार जे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील. आम्हाला पण रावेर मतदारसंघात विकास झालाय का? अनेक चर्चा आता सुरू आहेत व खासदार बऱ्याच वेळा फिरल्या नाही, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे नाही पण तुम्हाला उमेदवार काय वाटतं? आहेत तुम्ही पण मतदार आहेत तिथल्या, झालाय का? इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल ना. नाही पण तुम्ही मतदार आहेत तिथल्या, तर तुम्हाला झालाय का विकास करत रावेर मतदारसंघात? खासदार फिरले का? हे बघा, आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार, पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय, कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं एक समाधान. मतदार म्हणून तुम्ही काय सांगणार? मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून मला काय करायचंय ते तर मी नाही मतदार म्हणून काय वाटतं? विकास झालाय की नाही झालाय? सांगते ना, पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघात या, मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय बोलायचं. मतदार झालाय. माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल. त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या. महिला प्रदेशापासून सभांना सुरुवात करतील त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येईल यासाठी एकनाथ खडसे कसे प्रयत्न करतात? आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्यासाठी आम्ही आत्तापासूनही कामाला लागलेलो आहोत. मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत. आमच्या बूथ रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत. आमचे जिल्हा परिषद निहाही आमचे मेळावे झालेले आहेत. त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेत आणि आम्ही लोक अशी आहोत किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकीपुरतं आम्ही संपर्कात नसतो, तर आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो. आम्ही फोनवर संपर्कात असतो, वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो. ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच की आम्ही संपर्कात आहोत. हो, घेणार ना. वंचितचा किती फटका आता तुम्हाला बघा, आणखी ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहे? काही असं युती म्हणता येणार नाही की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. जोपर्यंत कोणी जाहीर करत नाही त्यावरती मलाही जाहीर स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्यावं अशी अप्रत्यक्षरित्या माहिती मिळते की शिवसेना जी आहे ते राज ठाकरेंकडे येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यात. महायुतीतल्याच नेत्यांवरती दबाव आहे किंवा ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल काय वाटतं? मला माहिती नाही की ते काय असे येणार आहेत का त्यांच्याकडे नेतृत्व द्यावं अशी काही चर्चा आहे. मग एकनाथ शिंदे साहेबांचं काय होईल आपण विचार करायला लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.